कोणी होतं का आता इथं? ह्यावेळेस कोण असेल? सावीन, काय झालं? एवढी अशी दचकून का उठलीस तू? धैर्य, मला असं वाटलं की कोणीतरी आपल्या रूम मध्ये येऊन गेलं. ह्या वेळेला कोण येणार आहे सर? एखादं स्वप्न बघितलं असेल, झोपून घे. धैर्य हो, दार पण उघडे. मी खरं सांगते, मला खरंच असं वाटतं की कोणीतरी येऊन गेलं आपल्या रूम मध्ये. दार कसं काय उघडलं? सावी, बाहेर कुणीच नाहीये. तुला भास झाला असेल. अहो पण मग दार कसं काय उघड?
उघडलं असेल की वाऱ्यानं. कडी लावायची राहिली असेल बहुतेक, त्यामुळे वाऱ्यानं उघडलं. एवढं काय तर. सावी, आता उगाच विचार करत बसू. सांगितलं ना, कुणी नाहीये तिकडे. आणि एवढ्या रात्रीचं कशाला येईल बरं कोणी. अगं मूर्ख मुली, काय करत होतीस तू? जे अत्यंत गरजेचं आहे आणि अगदी योग्य आहे ना, तेच करते. भले तुम्ही त्या धैर्य आणि सावीच्या नात्याला एक्सेप्ट केलं असणार, पण मी नाही. त्या सावीमुळे ना सगळं संपलंय माझं. माझे बाबा, माझे धैर्य, माझे स्वप्न, सगळं संपलंय. त्यामुळे मी तिला आता सोडणार नाहीये. मारून टाकेन तिला मी आता. अगं मूर्ख मुली, गप्प बस. वाटेल ते बोलू नकोस. अगं मूर्ख मुली, तू तुझ्या बाबांना गमावलेस तसं मी माझ्या सख्ख्या भावाला पण तर गमावलं ना त्या सावीमुळे ना, म्हणूनच मी आता संबंध मुक्त होणार आहे आणि माझ्या बाबांचा बदला घेणार आहे. आणि मग माझ्या धैर्यांना मिळवणार परत. ते कायमचं. तुला तुझं दुःख मला कळतंय. मला कळतंय तुझं दुःख. पण हिरा, मला वाटतं मी तुला आता इथे नाही ठेवून घेऊ शकत. मी उद्याच तुझ्या आईला बोलवते. तू तुझ्या आई बरोबर तुझ्या गावी निघून जा. नाही, मी नाही जाणार. मी नाही जाणार. तू, मी नाही जाणार. मी इथेच राहणार. मी नाही जाणार. कुठेही नाही जाणार. आत्या, विसरलाय का तुम्ही? बाबांनी तुम्हाला माझी जबाबदारी दिली होती ना. हो, जबाबदारी दिली होती ना माझ्यावर. म्हणून तर मला हा निर्णय घ्यावा लागतोय. मी तुझ्या भल्यासाठी सांगते. तुझं ना गावी जाणंच भलंय. तुला एक सांगू का? धैर्य आणि सावीचं लग्न झालंय हे मनाशी पक्क कर आता. म्हणजे तुला पुढचं आयुष्य जगायला न सोपं जाईल. हे असा मूर्खपणा करू नकोस ग. करू नकोस. काय सगळं बिघडवून टाकशील. तुझं आयुष्य खराब होऊन जाईल ग. ऐक, मी हात जोडतो तुझ्या पुढे. ऐक माझं. मी तुझ्या भल्यासाठी सांगतेय. धैर्याने माझं नाही ऐकलं. निदान तू तरी ऐकलं. तुझ्या आयुष्याचं भलं केल्याचं निदान मला समाधान तरी मिळू दे. आणि तसंही दयानंतर तुझ्या आईसाठी फक्त तूच आधार आहेस. कळतंय का तुला? तुझ्या आईला तुझी गरज आहे. म्हणून म्हणते तू गावी जा, आईची काळजी घे. मी तुला कसलीच कमी पडू देणार नाही. मी शब्द देते. आणि एवढंच कशाला, मी तुझं लग्न सांगा. तुमचा डिसिजन झालाय ना. मग कशाला फालतूचं एक्सप्लेनेशन देताय? तुमची इच्छा आहे ना मी जावं, मग जाते मी. आत्या, आता तू सुद्धा मला लांब करतेस. हे सगळं ना त्या सावीमुळे होतंय आणि मला माहिती आहे याचा बदला कसा घ्यायचा ते. ही इतक्या लवकर कशी काय तयार झाली? कायम आकांत तांडव करून डोक्यावर घर घेणारी ही शांतपणे कशी काय बोलली?
नक्की काय चाललंय हिच्या मनात? धैर्य, तुम्हाला कसं सांगावं मला काही कळना झालंय. खरं मला गॅरंटी आहे, नक्कीच कोणीतरी आपल्या रूम मध्ये आलं होतं. आपण लई विश्वासानं आपल्या नात्याचीच नव्यानं सुरुवात करतोय. खरं सारखं असं वाटतंय की लई मोठं वाईट काहीतरी घडणार आहे. धैर्य, माझ्याकडे काय बघत बसलाय? नाश्ता करा की. ऍक्च्युली ना, मला आहे ना माझ्या बायकोच्या हातनं नाश्ता करायचा आहे आज. हो का? तुम्हाला खायचंय तर खा, नाही तर राहू दे. हं? धैर्य, धैर्य, काय करताय तुम्ही? अहो सोडा ना, बघतील ना सगळे. बघू दे की मग. माझ्याच बायकोचा हात पकडलाय. काची बायको आहे माझी? हिरा, बॅग घेऊन कुठे चालली? जाते मी हे घर सोडून, तेही कायमचं. सावी, तू इराला सांगितलंस ना घराच्या बाहेर जायला? तुला सांगतो मी. धैर्य, कोणीही कोणाला जायला सांगितलेलं नाही. मीच दयाला शब्द दिला होता, धैर्यसोबत इराचं लग्न लावून देईन म्हणून. पण तुम्हा सगळ्यांनाच माहिती की धैर्याचं सावीवर किती प्रेम येते, आणि असं असताना मी धैर्याला लग्नासाठी जबरदस्ती नाही करू शकत. अशा वेळेला इराणी इथे थांबणं म्हणजे तिच्यासाठी त्रासदायकच आहे, आणि म्हणून ती घरी निघाली.
हेच हवं होतं ना तुला? की मी या घरातून कायमचं निघून जावं? मग फायनली तुझ्या मनासारखं होतंय आता. जाते मी. कर आता, सुखाने संसार कर. इराचं आत्या, उगाच खोट्या काळजीची नाटकं करू नका. आता मला कुणाच्याही खोट्या काळजीची किंवा खोट्या सिंपत्तीची अजिबातच गरज नाही. जाते मी. सावी, तुझं सुख हिरावून घेईन मी. भास्कर आईनं खरंच ग्रीन सिग्नल दिला असेल का रे धैर्यांचा विचार लग्नाला? मला तर काय कळणच झालंय. सावी, नको तिचा एवढा विचार करू. त्याला जे काही करायचंय ते करू दे तिच्या हिशोबाने. आपण निघायचं का? धैर्य, अरे आपली मीटिंग होती ना देशमुख साहेबांबरोबर? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. बट ॲक्च्युली मी आणि सावीनं बाहेर जायचं ठरवलं होतं. पण ठीक आहे, हरकत नाही. तर मीटिंग आहे म्हटल्यावर मग ऑफिसलाच जाऊयात. नको, तुम्ही ठरवले ना बाहेर जायचं, मग तुम्ही जा. खरंच मी विलास आणि भास्करला घेऊन जाते ना मीटिंगला. नाही, खरंच सॉरी. म्हणजे हे मीटिंगचं लक्षातच नाही राहिलं माझ्या. ते सावीला एका कामात जरा मदत करायची आहे, त्यामुळं. ठीक आहे, सॉरी म्हणायची गरज नाही. धैर्य, मी काही ऐकणार नाहीये तुझं. मला माहितीये तू काय बोलणार आहे आता. की धैर्य कशाला उगाच, मी आहे ना, मी करते सगळं एकटी. तर अजिबात नाही. तुझ्या पप्पांसाठी एव्ही बनवायची मला माहितीये आणि मी त्यासाठी तुला मदत करणार आहे. सो आज आपल्याला दिवसभरात ते एव्हीचं काम पूर्ण करायचंय. काय तसं रीनाने मला अपडेट पाठवल्यात. या आधीचे तुझ्या बाबांचे जे काही मिशन्स होते त्या सगळ्याच बाबतीत पाठवल्यात. धैर्य या सावीला तिच्या बापाची एवी करायला मदत करणार. अरे देवा, काय नवीन परीक्षा मांडून ठेवलीस माझ्यासमोर.
धैर्याला जर का गुरुकुल मिशन बद्दल समजलं तर? नाही नाही, त्याआधी दयाने लपवलेले सगळे पुरावे मला शोधून काढायला हवेत. आई काय झालं, एवढा कसला विचार करतेस? नाही नाही, काहीच नाही. नक्की? बर, मग आम्ही निघू काय? आता अजून किती वेळा विचारणार आहेस? यातून दामिनी मॅडमच्या बोलण्यात एक आणि मनात दुसरंच आहे, असं का वाटतंय मला? सावी, आता तू कुठल्या विचारात हरवलीयस? चल निघूयात. येतो.